शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया नबाधी क्रोध काम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू संत वारकरी सांप्रदायिक साधक शांती परब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या एकनाथी गाथेतील शिवस्तुती या प्रकरणातील 906 नंबरचा 4 चरणाचा असा भगवान शंकराचं यथार्थ प्रतिपादन करणारा, भगवान शंकराच्या करुणमयी भक्तीचं यथार्थ प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. गेल्या 36 वर्षापासून धरणगाव या पवित्र भूमीमध्ये वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनची दिव्य परंपरा, जिचं अवलोकन, अवगाहन, अनुसारण, पूजनीय पितृतुल्य आमचे पितृस्वरूप आमच्या वडिलांच्या जागेवर असलेले आणि आपल्या या धरणगाव तालुक्याचं नोहे जळगाव, नंदुरबार अशा अनेक जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं जे वैभव आहे, जे भूषण आहे, 1981ला ज्यांची संस्था सुटली ते पूजनीय महामंडलेश्वर प्रातस्मरणीय भगवान दासजी बाबा त्यांच्या सदप्रेरणेनं चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह त्रय तपोपूर्ती सोहळा म्हणजे तिसरा तपोपूर्ती सोहळा म्हणजेच वर्ष 36व 12/1 12/2 24 12/3 संयुक्त विद्यमान आहे माऊली वारकरी शिक्षण संस्था. सांगताना मोठा गर्व होतोय, अभिमान होतोय की ही माऊली वारकरी शिक्षण संस्था इथे आल्यावर कळालं मला, संस्थेचे आजी माजी सगळे विद्यार्थी बरं का, लहान बाल टाळकरी पूजनीय भगवान दासजी बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये गेल्या 36 वर्षामध्ये, गेल्या 40 वर्षामध्ये अनेकविध दिव्य वारकरी सांप्रदायिक विद्यार्थी या परिसरामध्ये घडवले. वारकरी संप्रदायाला अनमोल रत्न ज्यांनी मृदंगाच्या क्षेत्रामध्ये असतील, गायनाच्या क्षेत्रामध्ये असतील, कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये असतील, अशा अनेकविध वारकरी संप्रदायाची भरमार त्यांनी या आपल्या परिसरामध्ये केली. आणि त्याचंच हे ज्वलंत उदाहरण आहे. इकडे टाळकरी, तिकडे टाळकरी, एखाद्याचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहून जाईल बाबा. म्हणून आपण सगळेजण कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थ प्रेमी, माईक सिस्टमवाले, मंडपवाले, ऑपरेटिंगवाले, यूट्यूब चॅनलवाले, लाईव्ह डिलाईव्ह पाहत असणारे आपण सर्व लोक, आपल्या सर्वांना रामकृष्ण हरी, जय हरी. शिवमहापुराणाच्या परिभाषेमध्ये ओम नमः शिवाय, देवी भागवताच्या परिभाषेमध्ये जय माता दी. स्वाध्यायवाले कोणी भक्त असतील दादांचे त्यांना जय योगेश्वर, नरेंद्र स्वामीचे कोणी भक्त असतील तर श्री गुरुदेव. आपल्या सर्वांना हरिओम तत्सदिती. आणि इथे पूजनीय विप्रहस्ते तिलकम, मातृहस्ते भोजनम, स्वहस्ते दानम, वर्णानाम ब्राह्मणो गुरु. पूजनीय देवा इथे बसलेले आहेत. पूजनीय गुरुजी आणि काकू त्यांच्याही चरणामध्ये साष्टांग प्रणिपात या मंचावरण करतो. आज एखाद्याला वाटलं असेल बाबा पॉम्प्लेटवर आंतरराष्ट्रीय लिहिलं आहे, मागं पुढं होतंय, माझं वय झालं, इतका काही आवाज आता चालेल ना. मी कीर्तन एक तर जास्ती करतच नाही. आमच्या कथेचा क्रम आहे आणि अतिशयोक्ती नका वाटू देऊ. सध्या जर का यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरला जाऊन पाहिलं तर आमची कथा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर आहे. कमर्शियली सुद्धा, पब्लिकली सुद्धा आणि कॉन्टेंटली सुद्धा, म्हणजे कंटेंट सुद्धा. इट्स ॲन रियल प्युअर स्पिरिच्युअल कंटेंट टू यू नो माय डिअर. नॉट ए भंकस, नॉट ए बकवास. एक था राजा. आवाज येतोय का पाठीमागे? येतोय ना? एक था राजा, एक था राजा, एक थी रानी, दोनों मर गए, खत्म कहानी. कहाँ पे गए थे, कहाँ पे भी नहीं. क्या लाया, कुछ भी नहीं. ग्लास तोडा 12 ना, घेणं देणं कंदील लावून येणं, मायाची मका कोल्ह्याचं भांडण. जन्मास येवणी काय केले, तुवा मुद्दल गमावेले, कारेण फिरसी माघारा, अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बापूराव देवडीकर अभंग गाथा. विठ्ठल विठ्ठल
नंतर सांगायला वेळ भेटणार नाही. निस्वार्थ निशुल्क संस्था चालत असताना विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून आणि जोपर्यंत बाबाजी आहेत आणि तोपर्यंत त्यांचं कार्य हे विद्यार्थी गुणीजन पुढे चालवतील. विद्यार्थ्याकडनं फीस नाही, शिक्षकांना पगार नाही, आणि तरी हे कार्य चालतं. कारण की चालवणारा जो आहे म्हटले तो ईश्वरच आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. 1261 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी ग्रदभंग गाथा. ज्याचा भाव स्वच्छ आहे म्हटलंय, शुद्ध झाला भाव ज्याचा, दुरी नाही देव त्याला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. 204 अभंगाचा नंबर 6 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी ग्रदभंग गाथा. महाराष्ट्रामध्ये लोक मला क्रमांकाचार्य म्हणतात. 1 घंट्यामध्ये इतके क्रमांक सांगणार आहे की पुन्हा 10 वर्ष क्रमांक ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. आणि दुसरं म्हणतात डिटेल आचार्य, इतके डिटेल देऊन जाणार आहे की 100 वर्ष डिटेल ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. विठ्ठल हा जो काही खटाटोप आहे कशा करता केलेला आहे. इथे जो जीव आलेला आहे, काय मी उद्धार पावेन देवा, हा जो जीव इथे आलेला आहे 3 कारणानं माणसाला मनुष्याचा जन्म मिळाला. आपल्याला सर्वांना माहिती आहे. बृहद पाराशर स्मृतीमध्ये लिहिलं गुरुजी, जायमानो वै ब्रह्मण श्रीभिररुणवा जायते. 3 कारणानं हा मनुष्याचा देह मिळाला. 3 ऋण म्हणा त्याला हवं तर, 3 कर्ज म्हणा. पहिलं कर्ज आहे देवाचं कर्ज, दुसरं कर्ज आहे संतांचं कर्ज, आणि तिसरं कर्ज आहे पितरांचं कर्ज. आणि म्हणून एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणाले, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, पिंड पदावरी दिल आपुलिया करी. 1677 असेल अभंगाचा नंबर. म्हणजे ते एक ऋण त्यांनी फेडलं. आणि मग देवाचं ऋण म्हणजे भक्ती करणे. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती करणे, काकडा म्हणणे सकाळी उठून, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचे गजर, मृदंग विनाटार अपाळ घोळ. वय आपलं पाहुणी अधिकार, तैसे बोलावे उत्तर, काय वाऊगी घसघस आम्ही विठोबाचे दास. तर सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय असा आहे, देवाचं ऋण, त्या देवाच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्याकरता वारकरी लोकांना 5 लक्षणं सांगितली आहेत. जो स्वतःला वारकरी सांप्रदायिक म्हणवतो त्यानं सकाळी काकडा वाचावा 1, आणि संध्याकाळी ज्ञानोबांचा हरिपाठ म्हणावा 2. आणि ब्राह्मण लोक जे गुरुजी इथे बसले आहेत, ममोपात दुर्तक्षय द्वारा प्रात संध्या मुपासिसीय, माध्यान्ह संध्या मुपासिसीय.
सायम संध्या मुपासिसी. आचार्य ब्राह्मणांनी जर का संध्या केली नाही तर ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व टिकत नाही. तसं जो वारकरी इथे स्वतःला म्हणवतो त्या वारकऱ्यानं जर का सकाळी ज्ञानेश्वरी वाचली नाही, दुपारी गाथा वाचला नाही आणि संध्याकाळी एकनाथ भागवत वाचलं नाही, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार याला प्राकृत प्रस्थानत्रयी म्हटलंय. काय म्हटलंय? प्राकृत प्रस्थानत्रयी. तर वारकरी वारकरी राहत नाही, वारकरी जनावर होतो. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचंय काय, पित्राच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्याकरता पिंडस्थ पितराः चंदनम स्वदाः. आता आमचं सगळं नियमात चालतं. मी देवप्पाच्या घरी जेवायला गेलो, हातपाय धुतले, बिना गंध लावल्याचं जेवण सुद्धा करत नाही आम्ही. कारण की आमची अशी मान्यता आहे, शास्त्रच सांगतो बिना गंध लावल्याचं जेवण केलं तर सुतकाच जेवण केलं, याचा अर्थ असा आहे. कारण की घरात जर का माणूस मरण पावला तर 10 दिवस गंध लावता येत नाही आणि ते जेवण सुतकाचं असतं. जो हिंदू समाजाचा माणूस गंध न लावता जेवण करतो, समजा त्याला शौच आहे, सुतक आहे, कोणीतरी घरात मरण पावलं आणि गंध लावताना या बोटांची नावं आहेत, लक्ष द्या इकडे. याला म्हणतात अंगुष्ट या बोटाला, याला म्हणतात तर्जनी, याला म्हणतात मध्यमा, याला म्हणतात अनामिका, याला म्हणतात कनिष्ठिका. मला जर का समजा तुम्हाला गंध लावायचं तर या बोटांना लावणार आहे मी, या अंगठ्याला. पित्रांच्या दिवशी जे पिंडदान करतो ना आपण, त्या पिंडांना फक्त या बोटाने गंध लावायचं, चुकू नाही या बोटाने कधीच कोणाला गंध. पिंडस्थ पितराः चंदन स्वदाः यवोदकं स्वदाः. गुरुजी बसलेत, विचारून घ्या. तिलोदकं स्वदाः. या बोटानं स्वतःला, इट इज अ ग्रेट हिप्नोटिझम. फ्रॉम हिअर वन ब्लड सेल डायरेक्टली कनेक्टेड टू द अवर हार्ट, इट इज गॉड एज अ हार्ट, अँड फ्रॉम हिअर स्टार्टेड टू द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम इन अवर इंटरनल ह्युमन बॉडी टू युअर माय डिअर. अतिशय महत्वाचं चेतना केंद्र आहे, आज्ञाचक्र आहे. इथं रिचार्ज मारावा लागतो, याचा रिचार्ज. आणि आपण काही याचा रिचार्ज मारत नाही, व्हॅलिडिटी संपून गेली याची. हे 2 डोळे उघडे आहे आपल्या, तो 3रा डोळा उघडण्याकरता सकाळी उठावं लागतं आणि अष्टांग योग करावा लागतो बाबा. यम नियम प्राणायाम आसन ध्यान धारणा आणि समाधी, अष्टांग योग केल्यानंतर मग 8 सिद्धी प्राप्त होतात. अनिमा महिमा गरिमा वशित्व सकाम्य प्राप्ती आणि प्रकाश. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी नवजती दुरी दवडिता, तेथे दुष्ट गुण न मिळे निषेध चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भालत चालवी कामर होणीया. 3193 अभंगाचा नंबर 5 चरण तुकाराम महाराजाची गाथा. भक्तीचे देवर माझा याची हाती तया घरी शांती क्षमा दया. अष्टांग योग सकाळी सकाळी उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दीनदांची सावली ये धावणी स्मरताची पंढरपूरचे भीमातटी सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कर ठेवण्याकडे भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले मंडित श्रीमुख्याती सुंदर शोभत काळ वैजयंती डुल्लत हार मिरवत तुळशीचा सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभ एकावळी केशर उटी परमाळे बुक्का भाई विलस तसे पित पितांबर कसला कटी अक्षयवीट चरण तळवटी सकाळ सौंदर्य सुखाची पेटी रती संपुष्टी आठवाते अतिप्रिय आवडी तुळशी बुक्का तसेच प्रतिकरा भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तिकी वंदित असे. पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिक नंबर 3 बंकर स्वामीची भजनी मालिका काकड्याचे 12 अभंग. कशा करता उठायला सांगितलंय नामदेव महाराजांना सकाळी? हे सध्या आपलं झोपलेलं आहे, हे झोपलेलं जागी करण्याकरता इथं गंध लावावं लागतं. गंध तेही या बोटानं स्वतःला. लक्ष द्या, या बोटानं दुसऱ्याला गंध लावायचं, या बोटानं पिंडांना गंध लावायचं, या बोटानं स्वतःला गंध लावायचं, या बोटानं गुरुला देवाला संताला. काय म्हटलं मी? श्रीखंडनं चंद्रम दिव्यम गंधाढ्यम च. गुरुजी बसलेत. गंध देवाला लावायचं, या बोटानं कोणालाच लावायचं नाही. पुढे थोडे डिटेल देणार आहे. भस्म कसं लावायचं आहे काकू. डाव्या भोळेपासून उजवीकडे वडायचं. वल्ल वडायचं का कोरडं वडायचं? कोरडं भस्म कोरडं गंध मेलेल्या माणसाच्या अंगावर टाकल्या जातं. वाचून घ्या, इथे गुरुजी बसलेले आहेत. जे लोक मारतात ना, भगवान को प्यारा हो जाता है ना जो, उसके ऊपर सूखा भस्म चढ़ाया जाता है. इतने डिटेल देने जा रहा हूँ आपको थोड़ी देर में कि पैरों के नीचे से जमीन खिसक जाएगी और दांतों के नीचे से उंगली चबाते रह जाओगे. विठ्ठला विठ्ठला अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. आणि मग देवाच्या ऋणातनं मुक्त व्हायचं आहे, संतांच्या ऋणातनं जर का मुक्त व्हायचं असेल, संताच्या ऋणातनं उत्तीर्ण व्हायचं होतं, आज बाबांच्या ऋणातनं उत्तीर्ण व्हायचं होतं, म्हणून तोच अभंग आज इथे घ्यायचा होता. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. 483 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडे कृतभंग गाथा. पुण्य फळले बहुता दिवसा
भाग्य उदयाचा ठसा 3204 अभंगाचा नंबर तुम्हाला सगळ्याला देऊन जातो. इतकं पाठांतर करा, इतकं साधना करा की लोक म्हणले पाहिजे की तुम्ही मरूच नका. अशा पद्धतीचे रत्न बाबा आपल्या संप्रदायामध्ये निर्माण झाले. वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे नंतर कीर्तनकार होणे नाही महाराष्ट्रामध्ये. विठ्ठल विठ्ठल आवाज चांगला द्या माईकला त्यांच्या. तर देवाच्या ऋणातनं उत्तीर्ण व्हायचं असेल तर देवाकडे गेलं पाहिजे. कारण तुकाराम महाराज म्हणाले, देव होई जेता देवाचे संगती, देव होई जेता देवाचे संगती, देव होई जेता देवाची संगती, देव होई जेता देवाची संगती. देव होई जेत देवाचे संगती. तुकाराम महाराज म्हटले देवाच्या ऋणातनं उत्तीर्ण व्हायचं आहे ना तर देवाकडे जावं लागेल. देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जगाची ये दोन्हीकडे दोही वाहतील वाटा, करी रे साठा आपुलाला. 185 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. मग देव व्हायचं आहे किंवा देवाच्या ऋणातनं उत्तीर्ण व्हायचं आहे तर सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत शंकर. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारम् करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसार परमतोह. रुद्राष्टक श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजींनी याला तुलसी रामायणामध्ये गायलंय. तुषाराद्री संकाश गौरम गभीरम मनोभूत कोटी प्रभाश्री शरीरम स्फुरणमूली कल्लोलिनीच्या रुगंगा लसद्भाल बालेंदू कंठे भुजंगा. लवकर प्रसन्न होणारं दैव शंकर. जे काही संस्कृत म्हणणार मी तेच फक्त वाजणार आणि जे मी संताचे अभंग म्हणणार तेच वाजणार, दुसरं काहीच वाजणार नाही, फक्त सायलेंट. भगवान शंकर भोले तेरी जटा में बहती है गंगाधारा धारा धारा धारा. गिरिजा है संगदासी काली घटा के अंदर जिमदामिनी उजाला. रोजच्या रोज फिरून म्हातारा होत चाललोय, त्यातले त्यात आवाज बसलेला आहे बरं का. कोणते भगवान शंकर? ज्या भगवान शंकराच्या जटेतनं सारखी गंगेची धार वाहते आहे. सगळ्यात पहिला आकडा टाकलाय भगवान शंकरानं जगात. आता जर का आकडा टाकला तर इल्लीगल आहे, त्याला दंडही खूप आहे आणि पुन्हा शिवाय जेल पण आहे. पण आकडा कोणी टाकला जगात सगळ्यात पहिले असा जर का कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर यथार्थ आहे. दधी शंक तुषाराभम क्षीरोदार्णव संभवम नमामि शशिनं सोमम
शंभुर मुकुट भूषण. ॲस्ट्रॉलॉजिकली अँड द न्यूमरोलॉजिकली पंचांगामध्ये जे 27 नक्षत्र आहेत ते 27 नक्षत्र दक्षाच्या 60 मुलीपैकी 27 मुली त्या चंद्राला बायका म्हणून दिल्या होत्या. त्याच्यामध्ये रोहिणी नावाचं एक जे नक्षत्र आहे ती चंद्राची बायको, म्हणजे बाकीच्याही बायकाच आहे नक्षत्र. पण चंद्र काय करायला लागला, त्या रोहिणीवर जास्ती प्रेम करायला लागला आणि बाकीच्यावर प्रेम करेना. आणि धर्मशास्त्र असं सांगतं बायको असली तर एकच असावी, नाहीतर माणसानं बंबम काय बंबम भोले असावं. बायको असावी तर एकच असावी म्हणले, कारण दोन असल्या तर खूप भांडणं लागतात त्यांचे. देवी भागवताच्या 10व्या स्कंदात लिहिलं, बाईनं विधवा झालेलं पुरलं पण बाईनं सवत घरात नाही आणावी. विधवा झालेलं पुरलं म्हणले पण सवतीचं दुःख फार बेकार आहे. आणि मग या चंद्राच्या ज्या 27 बायका आहेत त्या 27 बायकापैकी झालं असं की रोहिणीवर विशेष प्रेम करायला लागलं आणि बाकीच्या बायकावर प्रेम करेना. आता त्या सख्या बहिणी सख्या सवती झाल्या. रडत रडत आपल्या वडिलाकडे दक्षाकडे गेल्या, बाबा तुम्ही मोठ्या प्रेमानं हौशीनं आमच्या 27 जणांचं लग्न आमच्या नवऱ्यासोबत लावून दिलं, पण तो फक्त तिच्यावरच प्रेम करतो, आमच्यावर प्रेम करत नाही, आम्हाला कसं वाटत असेल. तर दक्षानं समजून सांगितलं, माणसानं भेददृष्टी ठेवू नये, नाहीतर त्याचं अकल्याण होतं, त्याचं कल्याण कधी होणार नाही. सगळ्या बायकांना सारखा न्याय दे, नाही तर तुला पाप लागेल. पण चंद्रानं काही ऐकलं नाही, सिरियस घेतलंच नाही दक्षाला. दक्ष म्हणले तुझ्या शरीराचा दाह होईल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काय आहे पुढे, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. 1597 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, विषयाचे सुख नको नको मना. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. 440 नंबरचा अभंगाचा नंबर आहे गाथ्यामध्ये 440. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवळीकृत अभंग गाथा. कीर्तन करणाऱ्या वारकरी संप्रदाय कीर्तन करायला 2000 अभंग पाठ असावे तरच इथं उभं राहायचं. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चौधवक्कांस्यधारी, विणाधारी सुरर शिरस्वर कुशलतया राग कर्ता अर्जुनो अभूत, इंद्रो वादिन मृदंगम. जय जय सुकरा कीर्तनेते कुमारा, यत्राग्रे भाव भक्ता सरसर चनया, व्यासपुत्रो बभूव. ननर्तमध्ये त्रिगमेव तत्रं भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसं, अलौकिकं कीर्तनमेतदीक्षं, हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीत्. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 87 श्रीमद भागवत महात्म्य. कीर्तन करणारा कीर्तनकार हा शुकाचार्यासारख्या नागड्या वृत्तीचा असावा. यत्किंचन एकही ग्रंथ नसावा म्हणले कीर्तनकाराकडे. एक तर केसाचाही चमनगोटा चप्पी असावी, जी आपली संप्रदायाची पद्धत है. आता खैर मैं तो वृंदावन में रहता हूँ, तो जटाधारी हूँ, लुंगी वाला हूँ, कीर्तन की परंपरा में तो ये लगा लेते हैं. चमनगोटा चप्पी असावी कीर्तन करायची, लांबूनच चमकली पाहिजे नवरत्न तेल लावून. परंपरा आहे म्हटले, म्हणजे नागडी वृत्ती असावी. डोक्याच्या शेंडीची गाठ म्हणजे डोक्याचे केसही गाठ मारायला शिल्लक राहू नये शेंडीची, नाही तर अहंकाराचं प्रतीक आहे शेंडी. लक्षात येत आहे का? शुकाचार्याकडे एकही ग्रंथी नाही आहे, ना डोक्याची ग्रंथी आहे ना जवळची ग्रंथी आहे. हमारा अमका सागर टमका सागर, इसकी किताब उसकी किताब. शुकाचार्य जहां बैठ जाए वहीं से ज्ञान की गंगा बहाना शुरू कर दे प्यारे. आत्मा राम शमूनयो निरग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्ते हैं तुकिं भक्त्या मिथ्थं भूतगुणो हरी. 1:7:10 म्हणजे काय? 1:7:10 स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 10 श्रीमद भागवत. जे शुकाचार्य स्वतःच्याच मस्तीमध्ये रममाण राहतात त्या शुकाचार्यासारखा कीर्तनकार असावा. शक्य आहे का आजच्या जमान्यात? टाळकरी प्रल्हादासारखा असावा. प्रल्हाद स्थालधारी मृदंगाचार्य हा इंद्रासारखा असावा. नारदीय कीर्तनामध्ये झांज वाजवणारा हा देवाचे सख्खे चुलत भाऊ आहेत ना भगवान श्रीकृष्णाचे, उद्धव, त्यांच्यासारखा असावा.
हातामध्ये जे कीर्तनामध्ये ज्यानं विना घेतलाय सपुराण पंचवेदान शास्त्राणी विविधानि च ज्ञात्वाप्यज्ञात्ववित्तेन नारदाय सुरश्रेय छांदोग्य उपनिषद. छांदोग्य उपनिषदामध्ये नारदाचं वर्णन झालंय. सगळे पुराण ज्यांच्या पाठ आहे, सगळे वेद ज्यांचे कंठस्थ आहे, विविध शास्त्राचा ज्यांचा अभ्यास आहे, ते ब्रह्मवैवर्त नारदीय पुराणातले देवर्षी नारद हे विनेकरी असावे म्हटलंय. त्याच्यानंतर जय जयकार करणारे सनक सनंदन सनातन सनतकुमार ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र दुर्घट ब्रह्मचार्याचं पालन करतात. एक एक जण एक एक वेद गातो. लंगोट घातलेली आहे, 5-5 वर्षाचं वय आहे, त्यांचं वय वाढतही नाही, वय कमी होत नाही. हे कोण असावे? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. असा जय जयकार करणारे हे 4 जण पाहिजे म्हटले. माणूस मनानं म्हातार, शरीरानं म्हातार होईल, पण मनानं कधीच म्हातार व्हायचं म्हटले. आणि ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा कीर्तनामध्ये या ब्रीद वाक्यावर पावल्या खेळण्याने ननर्थ मध्ये त्रिकमेव तत्र नाचण्यामध्ये तिघजण होते भक्ती ज्ञान वैराग. तेव्हा या कीर्तनाला रंग चढतोय. नाही तर काय उपयोग? आणि महाराज आणि हशिला नाही ना तुम्ही, हशिला नाही. आणि इथं अरे बापरे, वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी. 299चा रिचार्ज मारा, चला हवा येऊन द्या, चला हवा येऊ द्या, आणि डोक्याला ताप नका, चला हवा येऊन द्या. 299 मजा आहे ना. या कीर्तनाचं पोस्टमॉर्टम करायची गरज पडणार नाही हो बाबा. तर सांगायचं तात्पर्य, देवाच्या ऋणातनं उत्तीर्ण व्हायचं असेल तर आपल्याला देव स्वरूप व्हावं लागेल म्हटले. काय करावं लागेल? आपल्याला दुर्जनाचा त्याग करावा लागेल. अधमाची यारी रंग पतंगाचे परी विटेन लगता क्षण मोल जाय वाया वीण 153 अभंगाचा नंबर. किंवा देवाची प्राप्ती जर का सहजतेनं होत नसेल तर जे ईश्वर स्वरूपीय संत आहे किंवा जे ईश्वराच्या सानिध्यात आहे किंवा ईश्वरत्व ज्यांना प्राप्त झालेले त्यांच्या मस्तक ढेंगणा करी संतांची या चरणा मज दास करी. त्यांच्या संत दासांच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरिनीच वृत्तिका परी मुखे तुझे नाम 32 अभंगाचा नंबर. किंवा जे ईश्वर स्वरूपाला प्राप्त झालेले आहे, ज्यांच्याकडे गेले जे मोक्ष प्राप्त करून देतील आपल्याला, अलिंगन घडे मोक्ष शायुच्या जोडे ऐसी संताची महिमा झाली बोली याची सीमा 26 अभंगाचा नंबर. किंवा जे पुण्यवान आहे, देवाचं नाव धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता. हरी प्राप्ती उपाय, हरी प्राप्ती उपाय, हरी प्राप्ती उपाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही अयसी वेद देते ग्वाही. संत एकनाथ महाराज म्हणले, हरीची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरावंच लागतील म्हटले आपल्याला. आणि मग संतांचे पाय धरल्यानंतर संत ईश्वरत्व किंवा ईश्वराची प्राप्ती करून देतात. पण आता ईश्वराची प्राप्ती करायची म्हटल्यावर विषय असा आहे, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तोतू आम्ही पासी मागे पुढे नामा म्हणे जीवे करी निंबलोन. हजारो वर्ष तपश्चर्या करून बाबा शरीराचा सापळा होतो, माणसं मरतात. अहो रामायणाच्या काळामध्ये भगवान रामाच्या जन्माच्या अगोदरच काही काही संत भगवान रामाची एक सुखमुद्रा पाहता यावी म्हणून जंगलामध्ये तप करत राहिले. तर काही दगड झाले, काही शिळा झाले, काही पर्वत झाले, निघून गेले वरती, तरीही भगवान राम नाही आले. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांचा असा निश्चय आहे, दृढ निश्चय आहे की जीवाचं खरं कल्याण ही ईश्वराच्या प्राप्तीमध्ये आहे. जीवाला शिवापर्यंत जावंच लागेल, जीवाला शिवापर्यंत जावंच लागेल.
मायाला ब्रह्मापर्यंत जावंच लागेल, यहलोकापासून परलोकापर्यंत जावंच लागेल, अहित्रिकापासून परित्रिकापर्यंत जावंच लागेल. बरोबर आहे. त्याच्याकरता देवाची प्राप्ती करता 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 जेव्हा संत एकनाथ महाराज कोणता देव सहज साध्य आणि सहज सुलभ आहे याचं जेव्हा गहन चिंतन करू लागले, तर ते गहन चिंतन करता 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 शिवस्तुती प्रकरण लिहायला त्यांनी घेतलं. आणि भगवान शंकर हे करुणेचे देवता आहे, करुणा सागर आहे. भगवान शंकराच्या संस्कृत शब्दकोशामध्ये तसे अनेक नाव आहे, पण एक नाव आहे भगवान शंकराचं आशुतोष. काय नाव आहे? आशुतोष. व्याकरणीय दृष्ट्या इथे पदच्छेद करू म्हणजे संधी विग्रह. आशु एकीकडे करा आणि तोष दुसरीकडे करा. आशु आणि तोष. तोषचा अर्थ होतो तुरंत, बरं का. तुरंत म्हणजे लवकर, त्वरा. तोषचा अर्थ होतो तुरंत आणि आशु म्हणजे प्रसन्न. तर या जगामध्ये त्वरित, लवकर, तुरंत, अर्जंट, ताबडतोब प्रसन्न होणारा देव भगवान शंकर आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांचा निर्धार काय आहे? उत्तरभंगाच्या पहिल्या चरणात शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव कीर्तनाची सुरुवात जिथून झाली आहे की माणसावर 3 ऋण आहे. संताची गुरुची सेवा करून संत ऋणातनं मुक्त होता येतं.
पिंडदान करून पित्रांचं तर्पण करून पितृऋणातनं मुक्त होता येतं आणि देवाची सेवा भक्ती प्रेम वृंदावन में चित्र विचित्र गा रहे हैं। दे के चरणों की सेवा मुझे श्री राधे। म्हणजे तुकाराम महाराज जे म्हणालेत काय, तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःखमूळ। म्हणजे देवाचे जे पाय आहेत तेच सर्व धर्माचं मूळ आहे, बाकीचे उपाय करत बसलो तर दुःख देतील। म्हणून चित्रविचित्र हे प्रसिद्ध गायक काही वृंदावनचे। इथे बऱ्याच जणांना राग रागिणीचं ज्ञान आहे, कोणत्या वेळेला कोणता राग म्हणावा, बागेश्री केव्हा म्हणावा किंवा केदारमध्ये तीव्र आणि म्हणजे दोन्ही मचा प्रयोग होतो हे ते बऱ्याच जणांना कळत असेल आणि काही जणांना नसेल कळत, असू दे। ज्याला कळत असेल त्याचंही चांगलं आहे, ज्याला नसेल कळत ते आणखीन चांगलं आहे। तर मला सांगायचं आहे काय, त्या भजनाची भावना अशी आहे, ना मैं जानू भजन साधना श्री राधे। भजन कसं म्हणायचं, टाळ कसा वाजायचा, कोणत्या टायमाला कोणतं म्हणलं पाहिजे हे काय आम्हाला माहित नाही म्हटलंय बुवा। चरणों से लगा लीजिए श्री राधे चरणों, हे करुणामय कृपा कीजिए लाडली जू। आपल्याला जर का करुणा प्राप्त करायची असेल, ए नामदेव महाराज त्या ठिकाणी सांगतात, झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा। अहो हजारो वर्ष माणूस जन्माला येईल, शत गणिले ते अर्धरात्र खायामध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहे बा, राम रामच मरा आधी। अरे हजारो वर्ष बाबा, 50 तर झोपीत चालले, 50 पुन्हा बायका पोर, अण्णा नाना दादा दारेशना पुत्रेशना वित्तेशना लोकेशना, हे सगळं त्याच्यात चाललं। देवाला पाहत जरी बसलं तरी देव प्रकट होत नाही, प्रत्यक्षकार तर सोडा, स्वप्नामध्ये सुद्धा दर्शन देत नाही। पण भगवान शंकर हे एक मात्र असं दैवत म्हटले, ते करुणेचं सागर आहे, ते आशुतोष आहे, ते लवकर प्रसन्न होतात, ते भोले आहे, भोलेनाथ आहे। म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, असा त्यांचा निर्धार आहे या अभंगामध्ये। आणि त्याचे पाय माझे चित्ती, भगवान शंकर जे आहेत ते अतिशय भोळे आहेत आणि म्हणून त्यांचे पाय मी चित्तामध्ये धारण करतो। त्यांचे पाय जेव्हा मी चित्तामध्ये धारण केलं तेव्हा माझ्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतकरण चतुष्ट विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये नुसतं बुद्धीचा विषय होऊन चालणार नाही, नुसतं मनाचा विषय होऊन चालणार नाही, नुसत्या चित्ताचा विषय होऊन चालणार नाही, नुसत्या अहंकाराचा विषय होऊन चालणार नाही। मन बुद्धी चित्त आणि अहंकार जेव्हा चारी हे अंतकरण चतुष्टाच्या या चार ज्या काही संज्ञा आहेत किंवा हे चार जे काही गुणधर्म आहेत, हे चारही गुण किंवा या चारही गोष्टी एकच आवाज देतील की तुमच्या अंतकरण चतुष्टामध्ये भगवान शंकराचे पाय स्थित आहे, तेव्हा उत्तर काय येईल अभंगाच्या दुसऱ्या चरणात। वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता
क्या बात है. देवऋणातनं उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला, संतांना शरण गेलो, तेव्हा उत्तर मिळालं की देवाला प्रसन्न केलं पाहिजे, देवाची प्राप्ती केली पाहिजे. पण देवाची प्राप्ती करताना मनुष्याचं आयुष्य संपून जाईल. आयुष्य कमी आहे. 100 मध्ये काय माणूस 100 जगतो का? भगवानदास बाबा नाही. पूजनीय बाबाला आमच्यापेक्षा जास्ती माहिती. त्यांच्या समोर बोलणं म्हणजे घाबरून घाबरून कीर्तन करतो इथे. 100 वर्षे काय माणूस जगतो का? एखाद्या अपघातात जातो, एखादा आश्रयनाश परतानाश, ते 3 आणि शरीर जाता घवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तू वाजून जावे. पंडू कुमारा 136 ओबी नंबर अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. उपजे ते नाशे नासले पुनरुपदिसे ते घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा 159 ओबी नंबर अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. ओबी नंबर 158 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. जात्यसे ही ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्ये अर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवद गीता. नैनम छंदन्ते शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्या पुनः शोषयति मारुतः. अध्याय नंबर नाही, अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23 श्रीमद भगवत गीता. लक्षात येत आहे का? हे सगळे माझे लहान भाऊ आहे, म्हणून यांना थोडंसं मला जरा धौस द्यायचा अधिकार आहे की नाही बाबा? हे तर माझ्यापेक्षा आहे, माझे बापच आहेत सगळे. कारण की आज माझा आवाज चालत नाही तर तुमचा चालतोय. कीर्तन हा एक प्रकारचा साज आहे, एक श्रृंगार आहे. परंतु श्वासाश्वासामध्ये माणसाच्या जे आहे ना, हे वारकरी संप्रदायाचं वाङ्मय भिनलेलं पाहिजे, तेव्हा जगाला बदलायला वेळ लागणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यातली त्यात महामंडलेश्वर पूजनीय भगवानदास बाबा हे अलौकिक कार्य करतात. आज मला इथे येऊन कळालं की आळंदीच्या नंतर इतकी दिव्य संस्था इथे चालू आहे. मोठ्या बाबांना ज्याला पुरस्कृत करावं. आता मोठे बाबा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आपली लायकी सुद्धा नाही त्यांचं नाव मुखानं घेणं. पूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन मोठे बाबा अनेक विद्यार्थी ज्यांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये घडवले. आणि पूजनीय भगवानदास बाबा हेही कोणी साधे सुधे नाही. वैकुंठवासी कीर्तन केशरी ज्यांना नामदेव महाराजांचा अवतारच म्हणल्या गेलं, ते वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे आणि गाथामूर्ती विद्यमान गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांचे सहपाठी आहे. किती भाग्य म्हणावं लागेल तुमचं आमचं की तुम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये आहात. यद दर्शनंच विनिहंत शुभानि सद्य श्रेयस्तनोती भव दुःखदवार्तितानां निशेष शेष मुख गीत कथैकपाणा प्रेम प्रकाश प्रतय शरणं गतोस्मी. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम चलवते पुरुषो यदाभय अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम नाशम विदाय ही तदोदयते विवेकः. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 76 श्रीमद भागवत महात्म्य. अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर माणसाला दुर्लभ अशा मनुष्याचा देह प्राप्त झाला. आणि तो देह प्राप्त झाल्याच्या कारणानं काय झालं? हा देह, या देहरूपी जो माथा आहे, हा माथा अशा दिव्य संतांच्या चरणामध्ये टेकवल्यामुळे तमरूपी मोहाचा आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला आणि अध्यात्माची ज्योत पेटली. म्हणून नाव दिस प्रेझेंट टाइम वी आर सिटेड ॲट हिअर टू 1 more hour लिस्निंग टू दी वारकरी संप्रदाय कीर्तन टू युअर माइंड. हे त्याचं कारण आहे. आपण इथे बसलेलो आहेत. या नशिबाच्या गोष्टी कोणालाही भेटत नाही. म्हटले भाग्याची या भडसे उद्यमाचे नियामिसे मग समृद्धी जात आपेसे घर हरी घे. अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354 ज्ञानेश्वरी. हे तुमचं आमचं भाग्य आहे. आमचं दुर्भाग्य समजतो की पूजनीय बाबाच्या सानिध्यात आम्ही नाही. मागच्या वर्षी मला बाबाच्या एक शिष्यांनी, मला वाटतं राहुल महाराजांनी फोन केला, मागच्या वेळेस येणं नाही झालं. यावेळेस मी आलो आहे. पण बाबा संस्था सुटलेले आहे. आणि बाबा संस्था सुटलेले असताना बाबा कीर्तन करत असतील नसतील, पण त्यांच्या समोर आपण कोणत्या मेळ्यात कीर्तन केलं पाहिजे ह्याची तरी अक्कल आपल्यासारख्याला पाहिजे की नाही? बाकीच्याला आवडू का ना आवडू त्याची आम्हाला घेण देण काय, पण बाबा संस्था सुटून आले आणि बाबानं संस्था चालू करून ती निस्वार्थ निशुल्क संस्था चालू केली, जेणेकरून बाबाचा शब्द इथे आपल्या सगळ्या अनेक तालुक्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये खाली पडत नाही. अहो काय शेवटच्या पंक्तीचं काय वैभव आहे.
मला ते दादा सांगत होते आल्या आल्या काय वैभव आहे शेवटच्या पंक्तीचं, की शेवटच्या दिवशीची काल्याची जी पंगत आहे ही पुरणाच्या पोळीची पंगत आहे. एका गावातून पुरणाच्या पोळ्या तर एक पूर्ण जो पंचक्रोशी परिसर आहे, अनेक तालुके, हे हा जो आपला परिसर आहे तिथून पुरणाच्या पोळ्या येणार आहे आणि काही गावातून खीर येणार आहे. म्हणजे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोग महाराजांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा जो सप्ताह आहे, आळंदीला अलौकिक चालतो. आळंदीला एकदा आमरसाचा कार्यक्रम झाला होता, पण मला वाटतं जे लोक आळंदीला जाऊ शकत नाही ना, त्यांनी इथे येऊन हा कार्यक्रम बघितला पाहिजे. म्हणजे त्याच्या याची देहा याची डोळा ही अनुभूती त्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जी किमया आहे, ही जी कर्तबगारी आहे, आणि हे जे आपल्याला बहाल झालं, हे जे पाहण्याचा सुयोग प्राप्त झाला, मला तरी वाटतं हे पूजनीय महामंडलेश्वर भगवानदास बाबाची कृपा आहे की आज आपण त्याचे साक्षीदार होत आहोत. विठ्ठला विठ्ठला देव ऋणातनं उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला, संतांना शरण गेलो. बाबासारख्या संतांना शरण गेल्याच्या नंतर मनाचा असा निर्धार झाला की शिव भोळा चक्रवर्ती लवकर प्रसन्न होणार दैव शंकर आहे. म्हणून त्यांचे पाय अंतकरण चतुष्टामध्ये धारण केले, तर मुखातून निघालं वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोध काम. माझ्या मुखानं भगवान शंकराचं नाव घ्यायला लागलो तर क्रोध आणि काम कमी व्हायला लागलं. बरं, भगवान शंकर का लवकर प्रसन्न होतात? भगवान शंकराला बाकीच्या युक्ताहार लगे अनिक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझी करावी कीर्तन त्याने नारायण देईल भेटी 71 अभंगाचा नंबर. भगवान शंकराला फक्त आता इकडे ट्रेंडिंगला असं ना हाऊसफुल आहे की इकडे महादेवाचे मंदिर हातवरती करा, एक लोटा जल हाऊसफुल आहे का नाही? पण एक लोटा जल केव्हा टाकता? सकाळी 6 ते 12 एक लोटा जल टाकलं पाहिजे. दिवसभर जर का महादेवाला आंघोळ घालता तर महादेव परेशान होईल. टावेल पुसायला, अंग पुसायला टावेल सुद्धा पुरणार नाही, त्याचा टाइम आहे म्हटलंय. दिवसभर आंघोळ, सकाळीच जायचं महादेवाच्या मंदिरात. प्रहरात्मक पूजा करायला सांगितले शिवमहापुराणामध्ये, पहा. सकाळी एक तर 6 ते 9 महादेवाला पाणी टाकावं, नाहीतर 9 ते 12 महादेवाला स्नान घालावं. महिम नप्पारमते परमविदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर् ब्रह्म दीनामपि तदव सन्नासस्त्वैगिरः अथा वाच सर्व सोमति परुणाम मावधिग्रणम मापेश स्तोत्र हनिर्पवाद परिग्रह अतीतत्पंथानं तव च महिमा वांग मनसयो व्रतद्व्या व्रत्यायं चकितमभृत्ते सतीरपि सकश स्तोत्र. का भाभी आओ जाओ घर तुम्हारा खाओ खिचडी बर्तन हमारा, असं कवा भी चालत नाही. त्याचा एक टाइम आहे. त्याच्यात शिवरात्रीचा एक अभंग आहे, शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजे आधी शिवलिंग चुकले जन्माचे बंधन नाही पुनरागमता एक बिलबदल चंदनाक्षदा. नीट ऐका, एकनाथ महाराज म्हणले महादेवाला फक्त एक बेलाचं पान, एक तांदूळाचा दाणा आणि एक चंदनाचा बोट लावा. आपण सुरुवात बेलाच्या पानापासून करू. बिलवाष्टकम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिलवम शिवार्पणम अखंड बिलव पत्रेण पूजिते नंदिकेश्वरे शुद्ध्यंतिम सर्व पापेभ्यो एक बिलवम शिवार्पणम अखंड बलव पित्रेण लक्ष्म्यास्तनद उत्पन्न महादेवस्य च प्रियम बिल्व वृक्षम प्रेच्छामे. बेल वाहताना हे मंत्र म्हणावं लागतात माऊल्या हो. घाबरू नका, नाही आलं तर नाही आलं. आपलं कसं म्हणले केलं नाही तर तेल लावत गेलं, ताण नाही घ्यायचा. आपल्याला जे येतं ते म्हणायचं माऊल्या हो. हे बिल्वाष्टकम कवा म्हणायचं सांगा कवा? महादेवाला बेलाचं पान वाहताना. महादेवाला भस्म लावायला सांगितलंय. भस्म लावताना कोरडं भस्म लावत असताना चूक आहे, माहीत नाही तर दोष नाही. आता माहीत होतंय, फॉलो करा. डाव्या हातामध्ये पाणी घ्या, असं वता. उजव्या हातामध्ये ते भस्माची गोळी धरा. मम शरीर शुद्ध्यर्थम भस्म धारणमहं करिष्ये. आणि भस्माची ती काय म्हणतात त्याला, ते चौकोन इबित ते धरा आणि भस्म ओलं करा. मंत्र आलाय, गुरुजीला माहिती आहे, ऋग्वेदात. माणस्तो के तनये मान आयो माणू गोषु माणू अश्वे शुरीरीश वीराण मानो रुद्र भामितो वदिर हविष्मित सदामित वा हवामह इति हस्ते भस्म गृहीत्वा जलमिषितम कृतवा. ऋग्वेदात सांगितलं गंध ओला लावा, कोरडं लावलं तर मेले समजायचं तुम्ही. कारण की कोरडं गंध हे मेलेल्या माणसाच्या अंगावर शिवमहापुराणामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. प्लीज लेसन केअरफुली. 15-20 मिनिटं
15-20 मिनिटं आहे वेळ, लक्षपूर्वक ऐका. माणसाच्या शुद्धी करता कोरडं गंध वापरावं किंवा कोरडं. एखादा माणूस मरण पावला ना, तर मरण पावल्यावर त्याला जिथे स्नान घालायचं आहे शेवटचं, चौकोनी मंडल करा, शंकामध्ये पाणी घ्या, गोपीचंदन टाका, शाळीग्रामामध्ये भस्म घ्या, तिथे शिंपडा, दरभाच्या काड्या ठेवा, तीळ वगैरे वाहा, तिथं माणसाला झोपवा काकू, आणि मग त्या माणसाला आंघोळ घाला. हे झालं त्या माणसाची शुद्धीचं साधन. एखाद्या भांडाराच्या भाजीमध्ये किडा पडला बाबा, तर किडा तर काढून फेकावं लागेल, पण भाजी फेकता येणार नाही. कोरडं भस्म टाकून भाजी शुद्ध करायला सांगितलेली आहे. पण माणसाला भस्म लावताना ओलं भस्म लावायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. आता भस्म लावताना काय करायचं आहे? पुन्हा ओलं करायचं भस्म, आणि भस्म ओल्या केल्यानंतर मग मंत्र येत असतील तर ठीक आहे. ईशान सर्व विद्यानाम ईश्वरम सर्वभूतानां ब्रह्मणोधिपतिर ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम इति शिरसी. या मंत्रानं कपाळाला भस्माचार्य अशा वडिता का वडिता वडिता का असंच अंदाजी टोला. जमदगडे ललाटे मुखे कंठे दक्षिणस्कंद वामस्कंद हृदय पृष्ठ पादयोः. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32. शिव महापुराणामध्ये शेवटचं प्रमाण सांगितलं. शरीराला शुद्ध करण्याकरता शरीराच्या 32 जागेवर भस्म लावा. लावता का? लावता लावता. शरीराला शुद्ध करण्याकरता शरीराच्या 32 जागेवर भस्म लावा. नाही जमत? दुसरं प्रमाण आहे 16 जागेवर भस्म लावा. नाही जमत? 8 जागेवर भस्म लावा. 1 2 3 गुरुजी 4 5 6 7 8. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा रुद्र गायत्री मंत्र म्हणून जिभेला भस्म लावायचं बाबा, जिभेला. ईशान्य हा मंत्र म्हणून इकडे कपाळाला लावायचं. थोडे डिटेल देतो, आणखीन ध्यान द्या. अघोरेभ्यो तो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यम सर्वेभ्यम सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यम हृदये. या मंत्रानं हृदयाला भस्म लावा. गंज आहे गाड्या. 2 तासात शक्य नाही. मला 7 दिवस सुद्धा हे सांगायला पुरत नाही. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये आमच्या कथेची डिमांड आहे शिव महापुराणाची. लक्षात येत आहे का? यू डोंट टेक टेन्शन. ज्यांना हे मंत्र म्हणता येत नाही त्यांनी ताण घ्यायचा नाही. म्हणले नाही तर भिताडीला डोकं आपटून घेतात. मला काऊन येत नाही, मला काऊन येत नाही, असं नाही करायचं. ज्याला येत नाही म्हटले, ज्याला येत नाही त्याने काय करायचं ऐका. ओम नमः शिवाय. आता त्यो पुन्हा झाला का झमेला. ज्यानं गुरुमंत्र घेतलेला आहे तेच ओम नमः शिवाय म्हणू शकतो काय. आणि ज्यांनी नाही घेतलेलं त्यांना नमः शिवाय म्हणायचंय. आणि ज्यानं गुरुमंत्र घेतला नाही त्यावेळेला मानित नाही, कधी मध्ये आला मंदिरात त्यानं शिवाय नमः म्हणायचंय. आता हे मी जाऊन बघा, वाचा, लक्षात येईल आपल्या. ज्यानं गुरुमंत्र घेतलाय त्यानं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं 3दा म्हणायचं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्म विलिपयेत. लक्षात येत आहे का? आता भस्म लावताना चला पुन्हा. भस्म लावताना आपल्या कपाळाला लावताना डाव्या कपाळाकडून उजव्या कपाळाकडे वाढायचं. उलटं वाढायचं नाही. कोणत्या बी बोटानं लावायचं नाही. पुण्य तर होत नाही पण पाप होत आहे. ध्यान द्या. हे जे 2 बोट आहे म्हणले, लक्षपूर्वक आहे का. अंगठा नाही, हे अंगठ्याच्या पलीकडचं नाही, हे करंगळी नाही, हे 2 बोट. या 2 बोटानं लक्ष द्या. हे मधातले 2 बोट. या 2 बोटानं भस्म ओलं केलेलं जे डाव्या हातावर ते भस्म या 2 बोटाला घ्यायचं. वरच्या बोटानं वरची रेष डाव्या भुवळीकडून उजव्या भुवळीकडे वळायची. हे अशी पहा. 1. आणि हे जे बोट आहे करंगळीच्या अलीकडचं, यानं डाव्या भोळ्याकडून उजव्या भोळ्याकडे खालची रेष वाढायची. आणि मग उजव्या अंगठ्यानं, उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजव्या भोवळ्याकडून डावीकडे एक रेष वाढायची. असं भस्म. गुरुजी बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सयुज्यंजर्जिताय नंदीश्वर ब्रह्मनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पूजिताय तस्मै यकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमाय मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. हे सुद्धा म्हणू शकता तुम्ही.
हे 3च बोटं भस्माला वापरायचे. या बोटानं वरची रेष वडून घ्या आजी, या बोटानं खालची वडून घ्या, मधातली जागा तशी ठेवा आणि उजव्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे वडून घ्या. आता भस्म कशासाठी लावायचं ते पहिलं लक्षात घ्या. आता फॅरन लावली लावितोच, मुलतानी माती लावितोच, नको नको ते लावितोच म्हणले तर महादेव म्हणतात किती बी लावा, पण एक दिवस या शरीराला जळायचं आहे आणि याची राखच व्हायची आहे. तर एक दिवस तो ह्या शरीराची राखच व्हायची आहे, याची आठवण तुला राहावी म्हणून भस्म लाव. हे झालं त्याचं आध्यात्मिक कारण. आणि जो माणूस भस्म लावतो तो भस्म लावणारा माणूस हा शिवलोकाचा अधिकारी आहे. गुरुचरित्रामध्ये एक कथा आलेली आहे, लक्षपूर्वक ऐका की भस्म लावण्याची काय महिमा आहे. शिवरात्रीच्या दिवशी एक श्वान म्हणजे कुत्रा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये मला काही खायला मिळेल या उद्देशानं गेला. खूप भक्त तिथे भगवान शंकराची आरती करण्याकरता जमा झाले होते. भगवान शंकराची महापूजा तिथे चालली होती. ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम प्रणमज दुःख विनाशकलिंगम तत्प्राणभावित शिवलिंगम देवमुनि प्रवरार्चित लिंगम कामदह करुणाकरलिंगम रावण दर्प रुद्राष्टक झालं, बिल्वाष्टक झालं, शिवपंचाक्षर स्तोत्र झाले काही श्लोक. आता हे झालं लिंगाष्टक. म्हणजे पूर्ण शिवमहापुराण तर होणार नाही, मी काही एवढा मोठा वक्ता नाही, लोक म्हणतात, पण थोडं थोडं इमोशनली टची मोमेंट टू एव्हरी स्तोत्र. पूजा चालू होती. कुत्र तिथं आलं, शिवभक्ताचं डोकं सरकलं, एकाएकी कुत्रा आलं म्हणून काठी घेतली कुत्र्याला मारायला. जीव वाचवण्याच्या उद्देशानं कुत्रा पळायला लागला आणि पळता 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 भगवान शंकराच्या मंदिरामध्ये 2-3 दिवसापूर्वी हवन झालेलं हवन कुंड होतं. म्हणजे हवन होऊन गेलं होतं, हवनाची रक्षा शांत झाली होती, त्याच्यात राग जमा झाली होती. ते कुत्रं पडलं त्या हवन कुंडात आणि कुत्रा हवन कुंडात पडलं, भक्त गेले निघून. कुत्र्याला वाटलं त्याला काय आपल्याला नाही व्हेज तर नॉन व्हेज, आता नाही फराळाचं गुच्चूप फराळाचं खायला आलतो म्हणले बा. बाकीच्यानं हातामध्ये काठे घेतल्या आणि मला मारायला लागले, जंगलात जाऊन नॉन व्हेज खातो म्हटले, फराळाचं काही भेटलं नाही म्हटले. ते कुत्र भगवान शंकराच्या मंदिरामधून जंगलात गेलं बाबा. जंगलामध्ये एक विप्र मरण पावला होता, म्हणजे पथभ्रष्ट झालेला होता. आता धर्मशास्त्र, गरुड पुराण, निर्णय सिंधू वगैरे आपण गुरुजी आपल्याला ज्ञात आहे, मी काय जास्ती सांगावं. मरण पावलेल्या व्यक्तीचं ओर्ध्वदेहिक कर्म काय म्हटलंय त्याला, फ्युनरल इट इज कॉल्ड ॲज टू, म्हणजे मरण पावल्यानंतर ओर्ध्वदेहिक कर्म, मरणोत्क्रमण, प्राणोत्क्रमण, देहोत्क्रमण, मेल्याच्या नंतर, प्राण सुटल्याच्या नंतर, देह सुटल्याच्या नंतर, ओर्ध्वदेहिक गती, हे शरीर ऊर्ध्व दिशेला गेल्यानंतर याचं कर्म सगळं, आग देणे, राख सबडणे, दशगात्र विधी, 11व्या दिवशीचं वृक्षोत्सर्ग, गाय वासरू सोडणे, 12व्या दिवशीचं ते उदक कुंभदान, 13व्या दिवशीचं तो 13व्याचा विधी, उदक शांतीचा वगैरे, हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तरच गती भेटते म्हणलं त्या माणसाला. ते माणूस तिथं मरण पावलं होतं, ते जाणार होतं यमलोकात. हे कुत्र आलं त्या मेलेल्या माणसाजवळ आणि त्या मेलेल्या माणसाच्या अंगावर बसलं ते कुत्र आणि योगायोगानं त्या पापी माणसाचा, जो पापी माणूस मरण पावला होता, त्या पापी माणसाच्या कपाळाला कुत्र्याच्या पोटाचं भस्म लागलं. जाणार होतं यमलोकाला पण गेलं शिवलोकाला. आध्यात्मिक फायदा काय आहे, जो रोज भस्म लावीन, भस्म भस्म असं पुरं भस्म, त्याला शिवलोकाचं तिकीट येणार आहे फुकाट. इथं प्लॉट कोणी कोणी घेतलाय, सोपं आहे काय प्लॉट घेणं, 3,000-4,000 रुपये स्क्वेअर फूट आहे. फार फार तर एक घेऊ किंवा 2 घेऊ आपण, माहिती का. पण जो शंकराची भक्ती करेल किंवा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले, जो हरिपाठ म्हणतो त्याला वैकुंठात फुकट प्लॉट भेटतो. अर्थ जाणला का या अभंगाचा कधी. जपतप कर्म क्रियानेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संध्या रामकृष्ण टाहो नित्य फोडी सतवित गोत कुळशीळ मात भजगत्वरित भावनायुक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भोवनी घर केले. जितक्या वेळेस हरिपाठ म्हटला तितके प्लॉट फुकट फुकट. जो भस्म लावतोय बाबा त्याला शंकराच्या कैलास लोकात प्लॉट भेटतो. जो शंकराची भक्ती करतो काकू त्याला कैलास लोकात प्लॉट भेटतो. जो देवीची भक्ती करतो आयगिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदनुत गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुत भगवती हे चित्तकंठ कुटुंब
देवीची भक्ती करतो त्याला मणिद्वीपात प्लॉट भेटतो. जो गणपतीची भक्ती करतो मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतंसकं विलास लोकरंजकं गणाय गय गणायकं विनाशक भरद्यकं हताशुभाशुनाश गणेश पंचरत्न स्तोत्रम. गणेश लोकात जो विष्णूची भक्ती करतो त्याला वैकुंठ लोकात, वैकुंठ भुवनी प्रमाणच दिलं ना. इथं वारकरी संप्रदाय प्रमाण वैकुंठ भुवनी घर केले. नीट याच्याकडून बाबाकडून समजून घ्या अभंग आणि मग तुम्हाला कळन. जितक्या वेळेस किती वेळेस हरिपाठ म्हणले लिहून ठेवायचे. जितक्या वेळेस जितका टॉप हरिपाठ म्हणले चाली गेली आलाप ताने देऊन तितका मोठा प्लॉट भेटतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सांगितलं एक तांदळाचा दाणा, एक बेलाचं पान आणि एक चंदनाचं बोट जर का महादेवाला लावलं तर महादेव प्रसन्न होतात. एक बिलबदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु. त्या महादेवाची पूजा सोपी आहे आणि म्हणून वाचे वदता शिवनाम. महादेवही सोपे आहेत, तेही करुणाकार आहेत, तेही भोळे एकदम भोळं दैवत आहे. आणि म्हणून त्यांचे पाय मी माझ्या अंतकरण चतुष्टामध्ये धारण केले आणि निर्धार असा झाला वाचे वदता शिवनाम. भगवान शंकराचं जर का नाव घेतलं तर माणसामध्ये काम आणि क्रोध राहत नाही आणि ज्याच्यामध्ये काम आणि क्रोध राहत नाही त्यालाच पुरुषार्थाची प्राप्ती होते. अभंगाचं तिसरं चरण. नरदेहाला आलेल्या मनुष्याला पुरुषार्थाची प्राप्त केल्याशिवाय नरदेहाची इति कर्तव्यता होत नाही. आणि त्या 4 पुरुषार्थापैकी माणूस फक्त 2च पुरुषार्थाला प्राप्त करतो. फार फार तर काय पहिला सोडतो शेवटचाही सोडतो. मोक्षापर्यंत तर सकल दुःख निवृत्ती, अत्यंतक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती साना मोक्ष. विचारसागरामध्ये सांगितलं सगळे दुःख संपले पाहिजे माणसाचे अंतिम श्वास म्हणजे प्राण सोडण्याच्या आधी, आणि ते काही शक्य नाही.
सगळे दुःख संपल्यानंतर अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणजे जे अतिशय भयंकर दुःख, जी एक असू शकेल, दोन असू शकेल, त्याची निवृत्ती झाली पाहिजे. आणि मग परमानंद प्राप्ती झाली पाहिजे. आपल्याला फक्त आनंद प्राप्त होतो. काय? भाजी भेटली बटर पनीरची तर आनंद आहे, मसाला पापड भेटला तर आनंद आहे की नाही, गुलाबजामुन भेटला तर आनंद आहे, रसगुल्ला भेटला तर आनंद आहे, खाजा करंजा मालू चकोर बुंदी जिलेबी शेव फाफडा मैसूर पाक बेसन के लड्डू मोतीचूरन के लड्डू आनंद आहे. पण ईश्वराच्या प्राप्तीचा परमानंद कुठे आहे? म्हणजे मोक्ष साधारण जीवाचा सुटला बाबा. उच्चतम जीव प्राप्त करतो हा मोक्षाला, नाही असं नाही. पण साधारण जीव काय करतो म्हटले? मोक्षपदापासून दूर राहतो. इच्छा असतानाही त्याला प्राप्त करता येत नाही. आणि राहिलं धर्म, धर्मही त्याच्याकडनं केल्या जात नाही. धर्मही त्याला प्राप्त. धर्म तो न कळे काय झाकेले डोळे जीव भ्रमले या कामे कैसे कळो येती वर्मे विषयांचा माझ काही धरोणे दिलाज तुका म्हणेलांसी माझ्या नाचविते कैसी. 2156 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. ज्या लोकांनी धर्म ढाब्यावर बसवलाय, भक्ती वेशीला टांगली आहे, अशा लोकांचं हनन करण्याकरता तुकोबाराय म्हणतात आम्ही धर्माचं पालन करू. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भिडभार तुका म्हणे सानात होण. 2076 अभंगाचा नंबर. जे धर्म जात आघवे युगी युगी म्या रक्षावे अयसा ओगो हा स्वभावे आद्यू असे. अध्याय नंबर 4 उभी नंबर 49 ज्ञानेश्वरी. अहो भगवंत सुद्धा धर्माचे रक्षण करण्याकरता, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता, दुर्जनाचा संहार करण्याकरता आणि सज्जनाचं रक्षण करण्याकरता घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनाची संवारी अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. 90 अभंगाचा नंबर. पडता जड भारी दासी 8वा बाहरी मग तो निधीसीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघणे तुका म्हणे प्राण करा देवाची अर्पण. 2266 अभंगाचा नंबर. म्हणून धर्म आणि मोक्ष हे दोन पुरुषार्थ प्राप्त होणं अत्यंत गरजेचे आहे. पण माणूस कोणते पुरुषार्थ प्राप्त करतो? अर्थ आणि काम. अर्थानं काय होतं म्हणले? काम वाढत जातो. आणि जर का माणसाचा काम वाढत गेला तर माणसाचा क्रोध वाढत जातो. तर काम वाढू द्यायचा नसेल तर क्रोधाला समूळ उपटून फेकलं पाहिजे. आणि क्रोधाला समूळ उपटून फेकण्याचं सामर्थ्य एकनाथ महाराज म्हणतात भगवान शंकराच्या शुद्ध निर्मळ भक्तीमध्ये आहे. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा. 28 नंबरचा अभंग आहे. ज्याच्यामध्ये हिंसा नाही, निंदा नाही म्हटलं, ज्याच्यामध्ये शुद्ध देह निर्मळ जैसा स्फटिक जैसा अशा पद्धतीचं वर्णन आहे. तर ज्याच्यामध्ये क्रोध नाही. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणाले वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम. क्रोध जर का संपला तर काम उत्पन्न होत नाही. आणि जर का काम उत्पन्न झाला नाही, कामाला जर का तुम्ही जिंकलं, खेळ्या माझी हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे. कामच नाही तरी क्रोधची कैसे तेथे कैसे भांडर रे. काम बांधवडी काळ घातला तोडली तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत शरीर वज्रायचे कवी ब्रह्मांड दो पुच्छे रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. 161 अभंगाचा नंबर 161 62 63 ते 2-3 अभंग आहेत ना. कामाला जिंकणारे हनुमान राय. जो माणूस कामाला जिंकतो तोच मोक्षापर्यंत जाऊ शकतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात ज्यांनी क्रोधाचं हनन केलंय आणि कामावर विजय प्राप्त केलाय, कामावर विजय प्राप्त केलाय त्यालाच मोक्ष मिळतो. पण त्या मोक्षाची सुरुवात धर्मापासून होते. म्हणून भगवान शंकराचं नाव जर का वाचेला आलं तर शिवा देखता प्रत्यक्ष. अंतकरण चतुष्टाचा विषय त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती भगवान शंकर भोळे आहे म्हणून त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये धारण केले. त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये धारण केले आणि त्यांच्या पायाला चित्तामध्ये धारण केल्यानंतर मुखातनं भगवान शंकराचं नाव यायला लागलं. भगवान शंकराचं नाव यायला लागल्यानंतर क्रोधाचं हनन झालं आणि कामाचं समूळ उच्चाटन झालं. क्रोधाचं हनन होऊन कामाचं समूळ उच्चाटन झाल्यानंतर झाला फायदा असा की जे लोक अर्थ आणि कामाच्या मागे लागलेले आहे ते अर्थ आणि कामाच्या सोबत अर्थ योग्य त्या वयोमर्यादेपर्यंत संपला. कामाचं हनन झालं क्रोधामुळे आणि धर्म आणि मोक्षाची प्राप्ती झाली. पण कधी? शिवा देखता प्रत्यक्ष. व्याकरणीय दृष्ट्या अभंगाचं 3रं चरण बरोबर करण्याकरता हे असं पाहिजे होतं. म्हणजे तसं नाही. शिवा देखता प्रत्यक्ष धर्मार्थ काम मोक्ष म्हणजे नरदेहाला धर्मार्थ काम मोक्ष प्राप्त झालं पाहिजे, पुरुषार्थाची प्राप्ती झाली पाहिजे. तर भगवान शंकराला पाहणे म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती होणे होय. आणि शेवटचा एकदा भगवान शंकराला जो जीव यथावत यथाविधी शरण जातो म्हटले तर त्याच्यावरती काळाची सत्ता राहत नाही. काळाची त्याच्या पुढे यत्किंचिनही मात्रा चालत नाही. अभंगाचं शेवट. एक जनार्दनी शिव शिव
निवारी गणिकाळाचा मेव निवारी गणिकाळाचा गणिकाळाचा निवारी गणिकाळाचा मेव निवारी गणिकाळाचा गणिकाळाचा देव आवाचे वदता शिवनाम वाचे वदता एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. वारकरी सांप्रदायिक भजन करू. सर्व पुरुष बांधवांना विनंती, हात अशा स्थितीमध्ये असावे आपले आणि माता माऊल्यांनी जागेवर टाळी वाजवायची आहे. एक ताल एक स्वर एक लय म्हणायचं सर्वांनी. हरी विठोबा रखुमा हरी हरी जय विठोबा विठोबा रखुमा
निवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्रितपपूर्ती 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 36वे या ठिकाणी आशीर्वाद श्री श्री 1008 महामंडलेश्वर हरिभक्तीपरायण पितृतुल्य पूजनीय श्री भगवानदासजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यांच्या आज्ञेनं आज या ठिकाणी सुयोग येण्याचा प्राप्त झाला. आजी माजी समस्त विद्यार्थी आजच्या कीर्तनाचे यजमान श्री राजेंद्र सुकलाल मराठे पहलवान धरणगाव श्रीमती उज्ज्वलताई वसंत गायकवाड श्यामखेडा पूजनीय बाबासहित आपल्या सगळ्या भक्तांना पाईकांना आणि सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करतो. पोट भरलं असेल तर धन्यवाद आणि कीर्तन ऐकून जर का पोट भरलं नसेल तर कीर्तन झाल्यावर आमच्या दिनेशकडनं कार्ड घ्या. यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ट्विटरला एकच ID आहे. युनिक नाव आहे विनोद कृष्ण शास्त्री नायगावनकर. मराठी हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषेतले कीर्तन तिन्ही भाषेतले ऑल टाईप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा वारकरी कीर्तन तमिळनाडू इकडे तिकडे सगळे UP मध्ये झालेले कथा कीर्तन त्याच्यावरती आहे. तुम्हाला गुलाबजामुन रसगुल्ला खायचा असेल अर्ध्या मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये महादेवाला पाणी कसं टाकावं गुडघा कसा टेकवावा कोणीकडे तोंड करावं काय चूक आहे काय बरोबर आहे हे सगळं इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकला सांगितलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. मुलांना संस्कार भेटतील. इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर फॉलो करून टाका. यूट्यूब सबस्क्राईब करून टाका. माझा काही फायदा नाही फायदा तुमचा आहे. संस्कार फुकट भेटत असतील तर सबस्क्राईबर फॉलो करायला हरकत नाही आणि जर का तुम्हाला माझा फायदा वाटत असेल तर नाही जरी सबस्क्राईब केलं तरी चालेल. आणि शेवटी बाबांची आज्ञा 1-2 लाईन 36 रागामध्ये रावण ज्याला गायचा आणि भगवान शंकर सर्वांगाचे कान करून ज्याला ऐकायचे नव्हे नव्हे जगात सगळ्यात पहिले नृत्य करणारे भगवान शंकर गायन करणारे शंकर जोडीनं कथा ऐकणारे शंकर जगातले पहिले वारकरी शंकर आदि योगी शंकर आणि पहिले गुरुही शंकर. जटाट विगल जल प्रवाह पावितस्थल गले बलंब लंबितं भुजंग तुंग मालिका डमट्ट मट्ट मट्ट मंडनाद वड्ड वरवय चकार चंड तांडव तनोतु नः शिव शिवम् जटाकटाह सप्रमं भ्रमण्डिलिं पनिर्धरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षण धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष घोराणी निरुद्ध दुर्धरापति क्वचित् दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनि जटा भुजंग पिंगल स्फुरत् फणामणि प्रभा कदंब कुंकुमं जवं प्रलिप्त दिग्वधू मुखे मदान्त सिंधुर स्फुरत् मेदर मनो विनोद मद्भुत विभरतु भूत हरतरी. पूर्ण शिवतांडव स्तोत्र लिंगाष्टकम रुद्राष्टकम विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखर धारणाय कर्पूर कंदिधवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम वाचलं तर माणसाचं दारिद्र्य भिकार पण कमी होतं आणि पैसे येतात अशी मान्यता आहे. वसिष्ठानं लिहिलेलं आहे. हे सगळं यूट्यूबवर टाकलेलं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित. पूजनीय भगवानदास बाबा वारकरी संप्रदाय माऊली वारकरी शिक्षण संस्था आजी माझे समस्त विद्यार्थी धरणगाव पंचक्रोशीतील आपण सर्व गुणीजनी टाळकरी मंडळी यांच्या चरणामध्ये समर्पित करतो. हुकलं चुकलं असेल माझ्या वाणी 2 समजून मला वापस द्या. जे आवडलं असेल ते गुरुवर्य साखरे महाराज स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांचं समजा. ज्ञानेश्वर